मराठा मुख्यमंत्री नाहीत म्हणून तुम्ही जर आगाऊ चाळे करत असतील, जरंगे असेल किंवा राज ठाकरे सारखे कल्पित स्वतःच्या इच्छा पूर्ण होत नाहीत हे लक्षात घेऊन जर महाराष्ट्राला भाषेवर त्रास देत असतील तर हे चालून घेतलं जाणार नाही। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री असतात तेव्हा तेव्हा काही नालायक विचार, जाती अंध विचार, कारभारी विचार, तुकडेपाडीची भाषा करणारे असे अपप्रवृत्त विचार समोर येत असतात। परंतु हे पाणी कम चायत, हे बुटाच्या धुळीसारखे आहेत। मनोजला म्हणजे ह्या परिसरामध्ये काडीची किंमत नाही, आता हे सगळ्यांना माहित झालंय। मनोजला या परिसरात आता काडीची किंमत नाही, आता हे सर्वश्रुत सगळ्यांना माहिती झालंय। हे नवीन उद्योग आहे का? मला हे म्हणायचं आहे की आमचे मित्र उदय आल्याच्या नंतर जरंगेची भेट होते आणि त्याच्यानंतर हे उपद्व्याप, हे उद्योग, जरंगे उद्योग सुरू झालाय का? जरंगे कोण आहे? जरंगे का एखाद्या राजकीय पक्षाचा काय प्रवक्ता आहे का? जरंगेची भेट दिवर मला म्हणजे कोणी कुठं जावं याच्याशी मला माझं काही म्हणणं नाही, मला काही सोयीर सुतक नाही, सुतक मानणाऱ्यांपैकी नाही। लोकशाही प्रगल्भ असावी, भेटी व्हाव्यात। परंतु मला अंततः असं म्हणायचं आहे की ही जरंगेला प्रेरणा कधी मिळाली, का मिळाली? जरंगेला खाजवणार कोण आहेत? माझ्या उदयने येऊन खाजवलंय म्हणून जरंगे बोलायला लागलाय का? सन्माननीय मंत्री आहेत, माझे मित्र आहेत, कौटुंबिक मित्र आहेत, खाजवल्या गेलाय का? आणि मला हे म्हणायचं आहे की प्रत्येकानं जरंगे असेल किंवा कोणी असेल आपल्या अवकातीत बोललं पाहिजे, आपल्या अवकातीत बोललं पाहिजे, अवकात सोडून बोललं नाही पाहिजे। आणि त्यामुळं जरंगे सारख्या पाणी कम चाय विचारानं महाराष्ट्रात काही फरक पडत नसते। महाराष्ट्रानं असे लय जरंगे पाहिलेत। जरंगे काही सार्वजनिकरित्या हिताची गोष्ट करत नाही। काही मराठा युवक मला फोन करून सांगतात की सदावर्ते सर तुमची भूमिका बरोबर होती। आज जरंगेनं, तुम्हाला सांगतो एक जुनी म्हण आहे की बाबा जातीत की मातीत, जरंगेनं सगळ्यांची माती करून टाकलेली आहे। कारण विद्यार्थ्यांना समजत नाही की त्यांनी कोणतं प्रमाणपत्र घ्यावं। ह्या सगळ्या गोष्टी व्यक्ती स्वार्थाच्या आहेत। मला हे माहित नाही, आता तुम्ही जे म्हणताय की जरंगे असा बोलला, त्याच्या उजव्या बाजूला बोलला असेल तर डाव्या बाजूला हे बघावं लागेल की रेती उपसा किती व्हायला लागलाय, रेती उपसा किती व्हायलाय, किती डंपर चालायले ते मला बघावं लागेल। मी इथं नुसता येत नाही, जालन्यात माझं नातं आहे। मी माझे म्हणजे ज्यांना आम्ही गुरु मानतो त्या गुरुचं आमचं इथं नातं आहे। आणि म्हणून त्या नात्याच्या माध्यमातून मला बघावं लागेल, तपासावं लागेल की हे चोरी चुपके एका बाजूला हा उद्योग आणि